उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे केली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार। रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीत वाद निर्माण होत असल्याचा शिंदेंचा दावा। शिंदेंचे मंत्री आता त्यांचं ऐकत नाहीत। शिंदेंच्या मंत्र्यांचे बॉस आता फडणवीस। अंबादास दानवेंची टीका, तर दानवेच त्यांचा बॉस बदलण्याच्या तयारीत। दानवेंना उदय सामंतांचं उत्तर। ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात। मनसेला 70च्या आसपास जागा देण्याची ठाकरेंच्या सेनेची तयारी। पार्थ पवारांचं टॉवर लोकेशन काढा, मोठा उलगडा होईल। पार्थ पवारांचं नाव FIR मध्ये टाकावं लागेल, तर अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून अंजली दमानी यांचा पुनरुच्चार। सोलापुरात राजन पाटलांच्या मुलाचं अजित पवारांना थेट आव्हान। बाळराजे पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल, तर राजन पाटील यांनी बाळराजेंच्या विधानाबाबत व्यक्त केली दिलगिरी। दिल्लीमधून बिहारला आता मी निघणार आहे आणि म्हणून मी बिहारच्या यशाचं अभिनंदन करावं म्हणून गृहमंत्री अमित शाह साहेबांना भेटलो। अतिशय चांगली चर्चा झाली, त्यांचं अभिनंदन केलं आणि अतिशय मोठा दैदिप्यमान असा लँडस्लाइड विक्ट्री बिहारमध्ये NDAला मिळाली आणि NDAचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेला देखील त्याचा आनंद आहे आणि म्हणून मग जाता जाता त्यांना भेटणं, त्यांचं अभिनंदन करणं, शुभेच्छा देणं हे झालं। पण बिहारमध्ये जी विजय मिळाला तो बिहारमध्ये विजय मिळाला तो NDAच्या एकजुटीमुळे मिळाला। महाराष्ट्रात NDA आपापसात भांडताना दिसते, तर त्याच्याबद्दल तक्रार झाली नाही। तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाहीये, तुम्हाला मी सांगतो। रडणारा नाही, लढणार आहे आणि ते आपण पाहिलंय वेळोवेळी। त्यामुळे ह्या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो आणि खरं म्हणजे बिहारमध्ये NDAमध्ये 5 पक्ष एकत्र होते आणि 5 पक्षांच्या एकजुटीमुळे प्रचंड मोठं यश त्या ठिकाणी बिहारच्या जनतेने NDAला दिलं आणि पूर्वीचं त्यांना जंगलराज नको होतं आणि त्यांना विकासराज हवं होतं आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली, त्यांच्यावर विश्वास ठेवला। नितीशजींनी जे काही तिथे पूर्वीचा काळ होता तो बदलला आणि त्यामुळे एकत्र जेव्हा एकजुटीने आपण लढतो तेव्हा यश नक्कीच असतं आणि महाराष्ट्रामध्ये देखील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं एकीचं बळ आणि एकजुटीची ताकद काय असते। तिकडे महाराष्ट्रामध्ये लँडस्लाइड विक्ट्री मिळाली। महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला विजय दिला, ही वस्तुस्थिती आहे। काल नाराजी होती कॅबिनेटमध्ये, काल मंत्र्यांनी बहिष्कार टाकला, त्यानंतर तुम्ही ते अमित शहा यांच्या दारी पोहोचलेत आणि BJP वर्सेस शिवसेना ऑन ग्राउंड कुठे ना कुठे। अरे बाबा, हे सगळं तुमचा कल्पनाविलास आहे। हे सगळे तुम्ही पतंग उडवत असता। आतमध्ये मी बसलोय आणि बाहेर तुमच्या बातम्या सुरू आहेत। एवढा तुमचे मंत्री बोलतात ना नाराजी आहे म्हणून की ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रश्न आहेत हे इथे राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा काही विषयच नसतो। त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसलो, चर्चा झाली, त्यामधून एवढंच ठरलं की महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाही, याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे आणि तशा प्रकारच्या सूचना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी दिल्या पाहिजे। अशा प्रकारची चर्चा झाली आणि त्यामुळे तो विषय जो आहे तो काल तिकडे संपलेला आहे, तो दिल्लीचा विषय नाहीये। मात्र नाराजी दूर झाली नाही, नाराजीचा हा विषय इथं नव्हताच मुळात। त्यामुळे तो विषय जो होता तो महाराष्ट्र स्तरावरचा आणि स्थानिक पातळीवरचा होता, तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय नव्हता। रवींद्र चव्हाण गणेश नाईक यांच्याकडनं सातत्यानं शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जातो, खास करून नेत्यांचे नावं घेऊन आव्हान दिले जातात,
तर त्याकडे कसं बघता तुम्ही, कारण समन्वयाचा अभाव दिसतो या बाबतीमध्ये. त्यांचे जे काही पक्षश्रेष्ठी असतील तो निर्णय घेतील. पण रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाणांची प्रदेशाध्यक्ष खास करून रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या भूमिका आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने पक्षप्रवेश केलेत, तुमच्या पक्षात ज्या तुमच्या उमेदवारांनी ज्यांचा पराभव केला होता त्यांना पक्षात घेऊन ताकद देण्याचं काम अरे केलं बाबा होतं. झाला ना ते काल, विषय संपला तो इथे विषय दिल्लीत नाहीये. तुम्ही आता दिल्लीत आहात का मुंबईत आहात? नाही, आम्ही दिल्लीतून मुंबई बघतो सर. त्यामुळे तो विषय काल संपलेला आहे. तो विषयाला एवढा मी गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. म्हणजे डोंबिवलीबद्दल नाराजी नाही असं म्हणायचं. तो विषय काल संपला. तिकडे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले लीडर आहेत. मी शिवसेनेचा लीडर आहे. त्यामुळे आम्ही आमच्या लोकांना जे काही सांगायचं ते काल ठरलेलं आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये वाद नाहीये. शिवसेना आणि भाजपमध्ये वाद नाहीये. वरिष्ठ शिवसेना भाजपमध्ये वाद नाहीये. त्यांचा पक्षाचा विषय आहे ना. पण ते पक्षाचा- त्याप्रमाणे ते ज्यांना काही सांगायचं, सूचना द्यायचं. मी माझ्या पण पक्षाचा विषय असला तरी त्याचा त्रास मात्र इतरांना सहकार्यांना होतोय महायुतीतल्या असं दिसतं. सर, आणि बिहार एक्झाम्पल आहे ना, तिथे एकजूट म्हणून तुम्ही लढता आणि इथे fight करता. महायुती मजबूतीने निवडणुकांना सामोरी जाती आहे आणि या महायुती जसं विधानसभेत यश मिळालं तसं महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, महापालिकांमध्ये देखील चांगले यश मिळेल. सर, हिंदी में जानना चाहेंगे कल नीतीश कुमार जी सीएम पद की शपथ ले रहे, आप वहां पे जा रहे हैं, अजित पवार जी आ रहे, सीएम देवेंद्र फडणवीस भी जी आ रहे हैं और उसके बीच में आप अमित शाह जी से मिले, क्या बात होगी? बिहार में कल शपथ विधि है. ये बहुत हमारे लिए, एनडीए के लिए खुशी की बात है और बिहार की जनता ने एनडीए को बहुत भारी मतों से जीत दिलाई है और प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व पर विश्वास जताया है और थम्पिंग मेजॉरिटी दी हुई है. और जो 2005 से पहले जंगल राज था वो नीतीश कुमार जी ने भी उसमें बदलाव लाया और इसलिए ये 5 पक्ष इकट्ठा होकर एनडीए की ताकत बढ़ गई है और इसलिए जंगल राज को नकारा है, विकास राज को स्वीकारा है और ये बहुत बड़ी जीत है. और उसमें हम एनडीए के एक दल के, एनडीए के घटक दल है, इसका हमें भी आनंद है, खुशी है. इसलिए बिहार कल मैं शपथ विधि में जाऊंगा, दिल्ली होकर जा रहा हूँ. इसलिए अमित भाई को भी मिला, गृह मंत्री जी से, उनको भी अभिनंदन किया, उनको भी शुभकामनाएं दी क्योंकि उन्होंने भी काफ़ी चुनाव में प्रचार में मेहनत करी थी और आदरणीय मोदी जी ने काफ़ी बिहार के लिए जो योगदान विकास के लिए दिया, इसलिए ये जीत हुई है. और इसलिए मैं अमित भाई को भी मिलकर उनको भी सदिच्छा, शुभेच्छा, अभिनंदन. लेकिन महाराष्ट्र सर, में आप भी यहाँ पे एनडीए NDA एक साथ करते हैं, रहे, उसको लेकर वहाँ कुछ पे मंत्र खिटपिट हो रही है, ऐसा समय दिखाई देता है. अमित यहाँ शाह पे जी हम ने एनडीए कर रहे हैं, वहाँ पे ऑन ग्राउंड खिटपिट दिखाई देती है अरे महाराष्ट्र भैया, में, शिवसेना वर्सेस बीजेपी. देखिए, निर्णय लेने वाले वरिष्ठ जो नेता है, इसके बारे में महायुति, मेरी तो हमेशा यही मेरा कहना रहता है, गठबंधन हमारा जो है, महायुति चुनाव जीतेगी. जैसे विधानसभा में जीते वैसे ही लोकल बॉडी इलेक्शन हम जीतेंगे. महायुति मजबूत हो, महायुति में कहीं पर भी कुछ खिटपिट ना हो, ऐसी कोशिश हमारी है और कल हमारी बात हुई है. उस बात शिंदे तो साहेब एनडीए यांच्या- साथ रहेगी. मुख्यमंत्री जी के साथ हमारे मंत्री जी थे, जो भी चर्चा थी हुई थी वहाँ पर, और वह भी बात मुंबई की है, ये दिल्ली की बात नहीं है. मसला दिल्ली का नहीं है, वो छोटा मोटा जो मसला है, जो नगर पालिका चुनाव, लोकल बॉडी इलेक्शन, ये राष्ट्रीय लेवल का मसला नहीं है. इसलिए वो वहीं पर कल चर्चा हुई. शिंदे लेकिन साहब, जब शिंदे साहब, बिहार जैसा बिहारमध्ये- एनडीए के एकता का मंत्र महाराष्ट्र में भी गूंजे, इसलिए कुछ अमित बिल्कुल भाई से गूंजेगा, एकता का मंत्र गूंजेगा जरूर, आपको दिखाई देगा. शिंदे साहेब, महाराष्ट्रामध्ये आपने शिंदे जेपी साहेब, नड्डा जी से बात की है, शिंदे आपने साहेब, जेपी बिहार नड्डा में- जी से बात की है आज. जेपी नड्डा जी भी वहाँ, राष्ट्रीय अध्यक्ष भी वहाँ आए थे अमित भाई के यहाँ पर, गृह मंत्री जी के निवास पर, और उनसे भी मेरी बात हुई. उनके साथ तो मैं सभा की थी और मैं जहाँ सभा की थी वो कैंडिडेट जीत गए और मंत्री भी बन रहे मंत्री भी बन रहे हैं. ये मेरे लिए और खुशी की बात सर्वच है. महापालिकेमध्ये महायुती एकत्र लढणार आहे का?
महापालिकेमध्ये महायुती एकत्र लढणार, महायुती जिंकणार. शिंदे साहेब, सर्वोच्च शिंदे साहेब, न्यायालयामध्ये स्थानिक बिहारमध्ये स्वराज्य संस्था निवडणुकांच्या संदर्भात एक हिअरिंग सुरू आहे, ज्याच्याने मोकळा मार्ग नाहीये निवडणुकांचा, हे कुठे ना कुठे दिसून पण येतं. जरी सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी संदर्भातला निर्णय म्हणजे जी केस खटला सुरू आहे, पण मंगळवारी आणखी तारीख दिलेली, पण निवडणुकांना स्थगिती दिलेली नाही. शिंदे साहेब, बिहारमध्ये ज्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढवल्या होत्या त्या नितीश कुमारांच्या, महाराष्ट्रामध्ये तुमच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढवलेल्या होत्या. बिहारमध्ये नेतृत्वात निवडणुका लढूनही त्यांना कमी जागा मिळाल्या, पण त्यांना मुख्यमंत्री करतात, ते उद्या मुख्यमंत्री होतात. महाराष्ट्रामध्ये माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, अभिनंदन त्यांचं. महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे. मात्र तुम्ही आता 1 वर्ष मागे काय जाताय? अरे आमची लढाई, आमचा अजेंडा खुर्चीचा नाही, समजलं की नाही? आमचा अजेंडा विकासाचा आहे आणि आमचा अजेंडा आहे ज्यांनी आम्हाला खुर्चीत बसवलं त्यांचे प्रश्न सोडवण्याचा आहे. त्यामुळे आमचा अजेंडा स्वच्छ आणि साफ आहे, विचारधारा आहे आमची. शिवसेना भारतीय जनता पक्षाचा एक विचारधारा आहे, गेल्या अनेक वर्षापासूनचं एक गठबंधन आहे, सर बाळासाहेबांनी घडवलेलं गठबंधन आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. सर, त्या ठाण्यामध्ये hearing तुमची मध्ये ताकद आहे. राज्य निवडणूक आणि राज्य सरकार कुठे विषय आहे, त्यामुळे मी जास्त त्याच्यावर बोलू इच्छित सर, ठाण्यामध्ये तुमची ताकद जास्त आहे असं म्हटलं जायचं की ठाण्यामध्ये तुम्ही स्वतंत्र लढणार, पण तुम्ही म्हणतात की पूर्ण नाही, ठाण्यामध्ये खरंच शिवसेनेची ताकद आणि पूर्ण आम्ही शिवसेना एक हाती सत्ता आम्ही आणली असली तरी सुद्धा मी स्वतः मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आपण शेवटी कुठे कुणाची ताकद जास्त असते, कुठे कमी असते, पण महायुती म्हणून आपण एकत्र राहिलं पाहिजे, लढलं पाहिजे. आणि शेवटी मोठ्या निवडणुका आपण महायुतीने लढतो, विधानसभेच्या महायुतीने आपण लढलो, यश मिळालं, आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील यश मिळेल. अजित